नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे मंजिरी जयच्या घरी आलेली असते आणि जयच्या घरून तिला आता एक गोष्ट कळलेली असते, ती म्हणजे जय त्याच्या आईवडिलांचा खरा मुलगा नाही आहे, तर जय ह्याला दत्तक घेतलेला आहे. ही बातमी आता मंजिरीला त्याच्या आईवडिलांकडून कळलेली असते. तेव्हा मंजिरी म्हणत असते की राया, अरे तुला माहिती आहे का आतमध्ये काय घडलं? राया म्हणत असतो, मिस फायर सांग ना, काय कळली तुला माहिती आतमध्ये? तेव्हा मंजिरी म्हणते, मी कशाला सांगू, तुला आतमध्ये चल म्हणाले तेव्हा तू आला नाहीस ना. तू आला असतास ना तर तुलासुद्धा ही माहिती कळल्यानंतर खूप वाईट वाटलं असतं. तेव्हा राया म्हणतो, काय झालं मिस फायर? तेव्हा मंजिरी म्हणत असते की तुला माहिती आहे का राया, अरे हा जय आहे ना, तो त्याच्या आईवडिलांचा खरा मुलगा नाही आहे. तेव्हा इथे राया म्हणतो, काय? तेव्हा मंजिरी म्हणते, त्या जयला दत्तक घेतलं या लोकांनी. तेव्हा इकडे आता रायाला खूपच जास्त टेन्शन येतं. तो म्हणतो, काय बोलतेस काय मिस फायर? तेव्हा मंजिरी म्हणते, हो ना, त्याला दत्तक घेऊन लहानाचं एवढं मोठं केलं आहे, तरीसुद्धा तो जय कसा वागतो ना त्याच्या आईवडिलांबरोबर, त्यांना मारतो काय, त्यांच्याबरोबर उद्धट काय बोलतो. तेव्हा राया म्हणतो, नाहीतर काय, तो आहेच जय एक नंबरचा नालायक. बघितलंस ना, त्याला त्याच्या आईवडिलांची ओळख नाही आहे, तो आपली काय ठेवणार? तेव्हा मंजिरी म्हणते, बरं चल, आता आपल्याला त्या अनाथ आश्रममध्ये जायचं आहे जिथून जयला या लोकांनी दत्तक घेतलं आहे. तेव्हा राया म्हणतो, जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं आहे? तेव्हा मंजिरी म्हणते, हे बघ, तुला यायचं असेल तर चल, तू नाही आलास तर तुझ्याशिवाय मी जाईन, आणि जर मला काही रस्त्यात झालं तर याला तू जबाबदार असशील. तेव्हा त्यांचं बोलणं चालू असतं. तेव्हा जयच्या माणसांनी रायाचा आणि मंजिरीचा व्हिडिओ केलेला असतो आणि तो व्हिडिओ इथे जयला दाखवलेला असतो. तेव्हा जय म्हणत असतो की त्या मंजिरीची एवढी हिंमत वाढली आहे का, ती माझ्या घरापर्यंत पोचली आहे. तेव्हा इकडे त्याचा माणूस म्हणतो की बघा दादा, आता ही मुलगी तुमच्या आईवडिलांनासुद्धा भेटून आलेली आहे आणि तुमच्याबद्दल माहिती गोळा करण्याचा प्रयत्नसुद्धा करते. तेव्हा इथे जय म्हणत असतो की ज्यांचं मरण जवळ येतं ना, ते लोक असंच आता तडफड करायला लागतात, जशी ही मंजिरी करते. तिची आता वेळ आलेली आहे वरती ढगात जायची. मंजिरी, आता जाऊ दे, तुझा शेवट आता लवकरच होणार, तू लवकर सरणावरती जाशील, असं इथे आता जय म्हणत असतो. जयला आता खूप राग आलेला असतो, कारण मंजिरी त्याची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत असते. तो कुठून आला आहे, त्याचं नाव काय आहे खरं, त्याला कुठून दत्तक घेतलं आहे, त्याचे आधीचे आईवडील कोण, ही सगळी माहिती आता मंजिरीला गोळा करायची असते. आणि म्हणून ती पोचलेली असते माऊली अनाथ आश्रममध्ये, जिथून जयला त्याच्या आईवडिलांनी दत्तक घेतलेलं असतं. तेव्हा मंजिरी त्या ठिकाणी पोचते आणि म्हणते की इथल्या मॅडम कुठे आहेत, त्यांना भेटायचं आहे, त्यांची केबिन कुठे आहे? तेव्हा मॅडमची केबिन दाखवण्यात येते. मंजिरी जाऊन तिथे आता वाट बघत असते. राया म्हणत असतो की मिस फायर, मला नाही वाटत इथे त्या जयची काही माहिती मिळेल आणि आपल्याला कोणी माहिती सांगेल. चल आपण जाऊया ना, आणि तसंही तू त्याच्याबरोबर लग्न करायला नकार दिलायस ना, मोडलंयस ना लग्न, मग कशाला आपण इथे थांबायचं आणि त्याच्याबद्दल माहिती गोळा करायची? तेव्हा मंजिरी म्हणते, राया गप्प बस, त्याच्या आईवडिलांचं मला फार वाईट वाटतं आणि मला त्यांनासुद्धा मदतच करायची आहे, तू थांब ना थोडा वेळ. तेव्हा तिथल्या आता मॅडम येतात आणि म्हणत असतात की बसा, तुम्हीच ना मला भेटायला आलात? तेव्हा मंजिरी म्हणते, हो मॅडम, आम्हीच तुम्हाला इथे भेटायला आलो आहे. तेव्हा इथे मॅडम म्हणतात की बरं झालं तुम्ही आलात, सांगा तुम्हाला मूल दत्तक घ्यायचं आहे तर ते किती वर्षांचं हवं आहे, आणि बाकीचे सगळे डॉक्युमेंट आणलेत ना तुम्ही? तुम्हाला हमीपत्रसुद्धा द्यावं लागणार आहे आणि तुमचे सगळे आधार कार्ड, पॅन कार्ड सगळ्याच्या कॉपीजसुद्धा लागणार आहेत, आणि तुम्ही बाळाला कसं लहानाचं मोठं कराल, तुमचं फायनान्शियली इन्कम किती आहे, ते सगळं तुम्हाला आम्हाला सांगावं लागणार आहे. तेव्हा इथे आता मूल दत्तक घ्यायला आलेत असं त्या मॅडमला वाटतं. मंजिरी म्हणते, नाही नाही मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे, तुम्हाला जसं वाटतंय तसं आम्ही इथे आलेलो नाही, आम्ही काही इथे मूल वगैरे दत्तक घ्यायला नाही आलो. तेव्हा मॅडम म्हणतात, अहो मग कशाला आलात तुम्ही इथे? तेव्हा मंजिरी म्हणते की इथून एका मुलाला दत्तक घेतलं होतं, त्याबद्दल थोडी माहिती हवी होती. मॅडम म्हणतात की अजिबात नाही, तुम्हाला माहिती नाही आहे का? आम्ही कुठल्याही मुलाबद्दल तुम्हाला माहिती देऊ शकत नाही आणि ते आम्हाला अथॉरिटी नाहीच आहे. तुम्हाला जर माहिती हवी असेल तर कायद्याने तुम्हाला तशी परवानगी आणावी लागते आणि नंतरच आम्ही तुमची मदत करू शकतो, नाहीतर इथल्या कुठल्याच मुलाबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देऊ शकत नाही, याची परवानगी आम्हाला नाही आहे, कळलं तुम्हाला? ते कायद्यात बसत नाही. तेव्हा राया म्हणतो, बघा ना मॅडम, मी सुद्धा हेच म्हणतो आहे, प्रत्येक गोष्ट कायद्यात राहूनच केली पाहिजे, पण इथे मिस फायरला हे कळतंय कुठं? मिस फायर, चल तू, आपल्याला इथे माहिती नाही मिळणार. तेव्हा मंजिरी म्हणते, राया तू गप्प बसतोस का जरा, मला बोलू तर दे त्यांच्याशी.
मंजिरी म्हणते, मॅडम अहो असं काय करताय तुम्ही? मी कायद्याच्या बाहेर जाऊन कुठलंच काम करत नाही आहे. उलट तुम्हीसुद्धा मला मदत केलीत ना तर 2 वेगळ्या झालेल्या जीवांना तुम्ही एकत्र आणू शकता. ज्या मुलाबद्दल मला माहिती हवी ते आपल्या आईवडिलांना तो मुलगा भेटू शकतो. त्यांनी इतके वर्ष एकमेकांपासून वेगळं राहून आयुष्य जगलेत. ते लोक एकत्र येतील आणि ते जेव्हा एकत्र येतील तेव्हा आपल्याला आशीर्वादच मिळेल ना. तेव्हा त्या मुलाबद्दल मला माहिती हवी होती. मी काही चुकीचं काम करत नाही आहे मॅडम. अहो आपण उलट इथे माणुसकीचंच काम करतो आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या लोकांचा आशीर्वादच मिळणार आहे. तुम्ही माझी मदत तर करून बघा. तेव्हा इकडे मॅडम म्हणतात, तुम्ही खरं बोलताय का? हे आपण कायद्याच्या बाहेर जाऊन करत नाही, याने नक्कीच कुणाचं तरी भलं होणार आहे. तेव्हा मंजिरी म्हणते, अगदीच. तेव्हा इकडे मॅडम म्हणतात, सांगा तुम्हाला कुणाची माहिती हवी? तेव्हा इकडे आता नाव, पत्ता, ॲड्रेस सगळं काही ज्या लोकांनी त्याला दत्तक घेतलं होतं त्यांची नावं हे सगळं मॅडमला ते आता पेपरवर ते लिहून आणलेलं असतं ते देते. तेव्हा मंजिरी म्हणते, राया तुझं काय रे? त्या मला मदत करायला तयार झाल्या ना, तू काय नाही नाही म्हणतोयस? तेव्हा राया म्हणतो, पण मिस फायर काय ॲक्टिंग केलीस ग तू? त्या बिचाऱ्यांना तर वाटलं तू जे बोलतेस ते खरंच आहे आणि त्या लगेच तुझ्या प्रेमातच पडल्या. कुणीही सहजरित्या तुझ्या प्रेमातच पडेल, कारण जसा मी तुझ्या प्रेमात पडलोय ना तसा. तेव्हा मंजिरी म्हणते, काय काय म्हणालास? तेव्हा इथे आता राया म्हणतो, नाही मी काही म्हणालेलो नाही आहे. मी म्हणालो की तुझ्यामध्ये अशी कला आहे की तू लोकांना तुझ्या प्रेमात पाडू शकतेस, जशा ह्या मॅडम तुझ्या प्रेमात पडल्या, बरोबर की नाही? तेव्हा इथे रायाला आता हॉस्पिटलमधून फोन आलेला असतो आणि तो लगेचच हॉस्पिटलला जायला निघालेला असतो. तो म्हणतो, काय झालं? तेव्हा त्याला माहिती मिळते की जे काही रिपोर्ट्स त्याने काढायला सांगितलेले असतात मंजिरीचे, त्याच्यामध्ये हे आढळलेलं असतं की तिच्या रक्तामध्ये विषाणू सापडलेले आहेत. विषारी विषाणू तिला कुणीतरी ते खायला दिले असतील, खाण्यातून किंवा पिण्यातून असे दिले असतील आणि म्हणूनच ते मंजिरीच्या शरीरामध्ये गेले असं त्या ब्लड रिपोर्टमध्ये आलेलं असतं. तेव्हा इथे राया म्हणतो की मिस फायर चल लवकरात लवकर चल. तुला माहिती आहे का त्या जयने तुला जे औषध दिलं होतं ना, विषारी औषध, ते तुझ्या पोटामध्ये कसं गेलं आणि त्याबद्दल आता सगळी माहिती आपल्याला मिळणार आहे. हॉस्पिटलला लवकरात लवकर चल, त्याच्यावरती आपल्याला आता ट्रीटमेंट करायची आहे. तेव्हा मंजिरी म्हणते, राया जाऊ दे ना तो विषय, आता मला आता बरं वाटतंय. हे बघ मी एकदम ठणठणीत आहे, त्याच्यामुळे मला तिथे यायची गरज वाटत नाही. आधी मला या जयबद्दल माहिती मिळवू दे. तेव्हा राया म्हणतो, तुला काय त्या जयबद्दल माहिती मिळवायची आहे? जाऊ दे ना त्याला, तो कुठे चांगला माणूस आहे. आधी तू तुझ्या तब्येतीची काळजी घे. तेव्हा इकडे आता मंजिरी म्हणत असते, मी नाही येणार आहे, मी इथेच थांबणार आणि जयची माहिती गोळा करणार. तुला जायचं असेल तर तू जा. तेव्हा राया म्हणतो, ठीक आहे, पण तुझं इथलं काम झाल्यानंतर तू लगेचच मला कॉल करायचा आहे, मी तुला घ्यायला येईन, कळलं तुला? एकटी कुठेही जायचं नाही. तेव्हा मंजिरी म्हणते, ठीक आहे. त्याच्यानंतरला राया आता एकटाच हॉस्पिटलला जायला निघालेला असतो. तेव्हा तो डिफिकल्टला फोन करत असतो आणि तेव्हा जाताना जयला धक्का लागतो आणि तो माणूस जो तोंड वगैरे बांधून आलेला असतो त्याचा इथे आता रायाला धक्का लागलेला असतो आणि त्याचबरोबर इथे तो आता जय असावा अशी शक्यता दर्शवता येते. त्याचबरोबर इथे मंजिरीला आता मॅडम फाईल देतात. मॅडम म्हणतात की हे घ्या, ज्या वर्षाच्या तुम्हाला फाईल हव्यात त्या त्याच्यामध्ये आहेत, तुम्ही चेक करा. ज्या व्यक्तीची तुम्हाला माहिती हवी आहे त्या व्यक्तीची माहिती तुम्हाला मिळेल. तेव्हा इथे मंजिरी म्हणते की मॅडम तुमचे खरंच खूप उपकार झाले, तुम्ही माझी खरंच खूप महत्त्वाची मदत केली आहेत. तेव्हा इकडे मॅडम म्हणतात की तुम्ही जर इथे चांगलं काम करताय मग तुमची मदत करायला नको का? तेव्हा इथे मंजिरी आता त्या सगळ्या फाईल्स चेक करत असते. तेव्हा तिला फाईल चेक करत असताना जाणवतं, ती म्हणते की मॅडम बघा ना, याच्यामध्ये 4 पानं नाही आहेत, म्हणजे या नावाच्या पुढे ही 4 पानं इथे हरवलेली आहेत का? कुणीतरी काढून घेतली आहेत का? तेव्हा मॅडम म्हणतात की हे बघा, आम्हाला सगळी माहिती कम्प्युटरमध्ये अपडेट करावी लागते ना, त्यासाठी जर कुणीतरी घेऊन गेलं असेल तर मला माहिती नाही, पण ती 4 पानं इथे नाही आहेत, पण जर ती मिळाली तर मी तुम्हाला सांगेन. मंजिरी म्हणते, ठीक आहे मॅडम, तुमची खूप मदत होईल जर तुम्ही मला सांगितलं तर, पण तुम्ही मला कॉल कसा कराल? माझा नंबर तर लिहून घ्या आणि जर तुम्हाला त्या 4 पानांबद्दल काही माहिती मिळाली ना तर लगेच माझ्या नंबरवरती मला फोन करा, कारण ही माहिती मिळणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर मंजिरी आपला नंबर देऊन तिथून निघालेली असते. तर इथे राया आता डॉक्टरांना भेटायला आलेला असतो. डॉक्टर म्हणतात की राया हे घे, रिपोर्ट घे. तेव्हा इथे राया तो रिपोर्ट घेतो आणि म्हणतो, काय झालं डॉक्टर? तेव्हा डॉक्टर म्हणतात,
हे बघ राया, तू म्हणाला होतास तशी आम्ही मंजिरीची ब्लड टेस्ट केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते विषाणू सापडले तिच्या ब्लडमध्ये। ते औषध तिला तू सांगितल्याप्रमाणे ब्रशमधून दिलं होतं, बरोबर की नाही? तेव्हा इथे मंजिरीने ब्रश करण्याआधी तो ब्रश धुतला असेल तेव्हा अर्धं औषध त्याच्यामध्ये निघून गेलं होतं आणि जे थोडंफार औषध राहिलं होतं ते तिच्या तोंडाद्वारे पोटात गेलं होतं, म्हणून मंजिरी वाचली। जर ते औषध ती सगळं जर घेतलं असतं ना तर ती उभीसुद्धा राहू शकली नसती। तेव्हा इकडे देवाचे खूप उपकार की तिने तो ब्रश धुवून घेतला होता। तेव्हा इथे राया म्हणत असतो की देवा राया, तुझे खूप खूप उपकार, तुझा आशीर्वाद नेहमी मिस फायरच्या पाठीशी असाच राहू दे। तेव्हा इथे राया म्हणतो पण आता घाबरायचं काही कारण नाही ना? तेव्हा डॉक्टर म्हणतात अजिबात नाही, घाबरायचं काही कारण नाही आहे, पण आता एक काम करायचं, आता मंजिरीच्या पोटात ते औषध नाही गेलं पाहिजे याची दक्षता घ्यायची। तेव्हा राया म्हणतो डॉक्टर काळजी करू नका, मी स्वतःहून आता तिची काळजी घेणार आहे, तिच्या खाण्यापिण्याकडे पर्सनली मी लक्ष देणार आहे। त्यानंतर मंजिरी येते आणि म्हणत असते की ती 4च पानं कशी काय घायाळ झाली, ती 4च पानं कशी काय हरवली असतील, कोणीतरी मुद्दामून केलं असेल का हे सगळं? तेव्हा ती रिक्षा पकडते आणि म्हणते दादा मार्केटला याल का? तेव्हा इथे दादा मार्केटला तिला घेऊन जात असतात, पण हा तोच ड्रायव्हर असतो तो मगाशी रायाला इथे त्याचा धक्का लागलेला असतो आणि तो आता वेगळ्या दिशेने जात असतो। तेव्हा मंजिरी म्हणते दादा तुम्ही चुकीच्या रस्त्याने जाताय, कुठे नेताय मला? तुम्ही गाडी थांबवा बरं, तुम्ही रिक्षा थांबवा। तरीसुद्धा इथे रिक्षावाला काही रिक्षा थांबवायला तयार नसतो। मंजिरी म्हणत असते की दादा तुम्ही चुकीच्या रस्त्याने का मला घेऊन जाताय? हे बघा तुम्ही रिक्षा थांबवा, नाहीतर मी रिक्षामधून उडी मारेन, मी आत्ताच सांगते। तरीसुद्धा रिक्षावाला काही थांबायला तयार नसतो। मंजिरी आरडाओरडा करते, ती म्हणते बघा मी ओरडेन, लोकांना जमा करेन। तेव्हा इथे मंजिरी आता जोरात जोरात ओरडायला लागते, तरीसुद्धा रिक्षा काही थांबत नसते। तेव्हा ती विचार करते की आता जर मला स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर मला काहीतरी इथे आता करावंच लागणार आहे आणि ती करते। मंजिरी इथे स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करते। मंजिरी रिक्षामधून उडी मारते आणि ती खाली पडते, तिच्या हाताला दुखापत होते, पण तरीसुद्धा ती हार मानत नाही आणि त्यानंतरला इथे रिक्षामधून रिक्षावालासुद्धा उतरलेला असतो। तेवढ्यातच राया म्हणतो की मिस फायरची आता खूप काळजी घ्यावी लागणार आहे, तिला ते पुन्हा औषध तो जय घोरपड्या देता कामा नये, नाहीतर तिच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। पण ही मिस फायर राहिली कुठे? मला ती फोन करणार होती ना, आतापर्यंत ती बाहेर पडायला हवी होती, अजूनपर्यंत तिचा एकसुद्धा फोन मला कसा आला नाही आहे? सगळं काही ठीक आहे ना? त्या जयबद्दल माहिती मिळवते, तिला फोन करून बघतो। राया फोन करत असतो पण मंजिरी फोन उचलतच नसते, कारण ती आता धावत असते, स्वतःचा जीव वाचवत असते त्या माणसापासून जो रिक्षामध्ये असतो त्याच्यापासून ती धावत पळत असते। आणि तेवढ्यातच इथे आता जय तिला मारण्यासाठी शोधत असतो आणि इथे राया तिला आता शोधत असतो की गेली कुठे मिस फायर? तो आता पुन्हा पुन्हा तिचा फोन ट्राय करत असतो। तो म्हणत असतो काही गडबड तर झाली नाही आहे ना? मी आधीच सांगितलं होतं की त्या जयची माहिती नको काढू, तो काही करू शकतो, त्याला जर मिस फायरबद्दल काही कळलं असेल तर? तेव्हा इथे रायाला आता काळजी वाटते। राया म्हणत असतो मिस फायर फोन का उचलत नाही आहे आणि तो सारखा सारखा तिचा फोन ट्राय करत असतो। त्याला भीती वाटत असते की तिच्याबरोबर काही चुकीचं तर घडलं नसेल ना, म्हणून तो त्या आश्रमामध्ये येतो, माऊली अनाथ आश्रममध्ये येतो आणि म्हणतो की मॅडम अहो त्या कुठे गेल्या? तुमच्याशी इथे बोलायला आल्या होत्या त्या? तेव्हा इकडे मॅडम म्हणतात त्या तर गेल्या। राया म्हणतो कुठे? मॅडम म्हणतात आता ते मी कसं काय सांगणार त्या कुठे गेल्या ते? तेव्हा इकडे राया आता पुन्हा तिथून निघतो, कारण त्याला आता टेन्शन आलेलं असतं की कुठे गेली असेल मिस फायर। तेव्हा इथे राया म्हणतो की अरे यांना तरी कसं माहिती असणार की कुठे गेली आहे इथे मिस फायर? तेव्हा इथे मॅडम त्यांचं काम करत असतात आणि त्याच्यामध्ये राया त्यांना विचारायला येतो, त्यांच्याकडून सुद्धा काही माहिती मिळत नाही। राया म्हणतो की आता मला शोधायला जावं लागणार आहे आणि तो लगेचच तिथून बाहेर पडतो। तेव्हा इकडे रायाला असं वाटतं की कदाचित मिस फायर घरी तर गेली नसेल ना, त्याला आता संशय येतो। तो म्हणतो की इथे मिस फायर फोन उचलत नाही आहे, पण जिजी फोन उचलेल, जिजीला फोन करून विचारू दे मिस फायर घरी आले का ते। तेव्हा इकडे आता राया मंजिरीला फोन न करता जिजीला फोन करतो, कारण मंजिरी काही फोन उचलतच नसते। तेव्हा इथे रायाने आता जिजीला फोन केल्यानंतर जिजी म्हणत असते की हा राया का मला फोन करतोय, आणि इथे जिजी फोन कट करते। तेव्हा इथे राया म्हणत असतो ही जिजी पण ना कधी वेळेवरती फोन उचलणार नाही, फोन उचलायला काय झालंय? तेव्हा इकडे आता तो पुन्हा एकदा फोन करतो, तरीसुद्धा जिजी काही फोन उचलायला तयार नसते। तेव्हा इथे राया म्हणत असतो मिस फायर अगं कुठे आहेस तू? फोन तरी
उचल ना. आणि तो पुन्हा पुन्हा मंजिरीला त्याचबरोबर जिजीला फोन ट्राय करत असतो. तेव्हा इथे जिजी रागानेच फोन उचलते आणि म्हणते, काय रे, फोन उचलत नाही आहे मी तुझा, तरीसुद्धा मला फोन का करतोयस? एकदा फोन कट केल्यावर कळत नाही का तुला? सारखा सारखा फोन करतोयस ते. मला नाही बोलायचं आहे तुझ्याशी, आणि जर मला बोलायचं नाही आहे तर तू फोन का करतोस मला? तेव्हा इथे राया म्हणतो, अहो जिजी जरा ऐकून तरी घ्या ना, मला पण नाही बोलायचं आहे तुमच्याशी, पण आधी मला सांगा मिस फायर घरी आली आहे का? तेव्हा इथे जिजी म्हणते, अरे ती घरी कशी येणार? ती तर तुझ्याबरोबर आहे ना. तुला काय वाटलं मला माहिती नाही आहे? ती तुझ्याबरोबरच आहे, मला सगळं काय माहिती आहे. त्याच्यामुळे आता तू आधी मला सांग, कुठे आहे माझी मंजिरी? तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो, अहो जिजी, जर मिस फायर माझ्याबरोबर असती मी तुम्हाला फोन का केला असता? ती नाही आहे माझ्याबरोबर, तिच्याबद्दल काही माहिती मिळाली तर प्लीज मला कळवा. त्यानंतर फोन ठेवलेला असतो. जिजी म्हणत असते की कुठे गेली मंजिरी, कुठे शोधायचं तिला? तेव्हा इथे नाना म्हणतात, अगं काळजी करू नको, ती येईल ना परत. तेव्हा इकडे रुचिता म्हणत असते की आपण थोडा वेळ वाट बघूया, नंतर आपण तिला शोधायला जाऊ. त्याचबरोबर इथे तो रिक्षावाला आता मंजिरीच्या मागे आलेला असतो आणि तो इथे मंजिरीचं तोंड पकडून तिच्या तोंडामध्ये ती पुडी टाकत असतो. आणि हा जयचा माणूस किंवा जयच असतो प्रेक्षकांनो. त्याचबरोबर शशिकला आता इश्कीला विचारते की काय झालं, ही एवढी घाबरली आहे का? त्याच्यानंतरला इश्की म्हणत असते, कारण मंजिरी अजून घरी आलेली नाही आहे. तेव्हा शशिकला म्हणते, अगं असेल त्या रायाबरोबर उंडारत असेल गावभर. तेव्हा इश्की म्हणते, नाही ना, रायानेच फोन केला होता, मंजिरी त्याच्याबरोबर नाही आहे, म्हणून तर इथे एवढी जिजीला काळजी वाटते ना. तेव्हा इकडे आता शशिकला म्हणत असते की बरं झालं, असंच पाहिजे तिला. रुचिताला, नानांना, सगळ्यांनाच आता इथे मंजिरीची काळजी वाटत असते. तेवढं ते शशिकला म्हणत असते की मला असं वाटते हे काम आहे ना त्या जयचंच असावं. जर इथे मंजिरी रायाबरोबर नाही आहे मग मंजिरी गेली कुठे? मला असं वाटते की जय त्याचं काम करून टाकणार, त्याने जे ठरवलं आहे ना ते तो करून टाकणार. मंजिरीचा काटा काढल्याशिवाय तो काही आता थांबणार नाही, असं शशिकला म्हणते. त्याचबरोबर इथे आता मंजिरीला जबरदस्तीने औषध दिलेलं असतं. तिच्याच बॅगमधून पाण्याची बॉटल काढून ते पाणीसुद्धा जबरदस्तीने तिच्या तोंडामध्ये ओतण्याचा प्रयत्न केलेला असतो प्रेक्षकांनो. आणि तेव्हा इथे मंजिरी आता झटापटीमध्ये त्याचा खिसा ओढते. जो रिक्षावाला असतो ना त्याचा खिसा ती ओढते आणि तो फाटलेला खिसा तिच्या हातामध्ये येतो. त्यानंतरला मंजिरी चक्कर येऊन खाली पडते. तिला इथे आता चक्कर आलेली असते आणि त्यानंतर तो रिक्षावाला तिथून निघून जातो प्रेक्षकांनो. आता पुढे देणारा व्यक्ती म्हणजे कोण? एकतर जय, नाहीतर जयचा माणूस, दुसरा कुणीही असू शकत नाही. त्याचबरोबर इथे आता राया वेडा पिसा झालेला असतो मंजिरीला शोधायला. गेली तरी कुठे, तिने कॉल कसा केला नाही, फोन का उचलत नाही, अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये आलेले असतात. आणि तो आता रस्त्यावरती चालणाऱ्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक रिक्षावाल्याला, प्रत्येक गाडीवाल्याला मंजिरीचा फोटो दाखवत असतो आणि विचारत असतो की तुम्ही मिस फायरला बघितलत का? तुम्ही या मुलीला बघितलत का? सगळेजण नाही नाही असंच म्हणत असतात. तर इथे शशिकला हिला तर मज्जा वाटलेली असते की आता मंजिरीला हा जय मारून टाकणार. तर इथे आई जिजी मात्र आता आपल्या लेकीला मंजिरीला शोधायला बाहेर पडलेली असते. ते म्हणते कुठे गेली माझी मंजिरी, आणि तिला शोधण्यासाठी आता जिजी बाहेर पडलेली असते. एका रिक्षावाल्याला इथे आता राया विचारतो की दादा या मुलीला बघितलत का? दादा म्हणतात, हो या मुलीला बघितलं, ही मुलगी ना रिक्षामधून जात होती, आरडाओरडा करत होती, पण रिक्षा फास्ट असल्यामुळे मला मदत करता आली नाही. कुठल्या बाजूला गेली? तर जंगलाच्या बाजूला गेली असं सांगण्यात येतं. तेव्हा इकडे आता राया म्हणतो थँक्यू दादा आणि पाठीमागे जायला सुरुवात करतो. त्याचबरोबर इथे शशिकला म्हणत असते की जर मंजिरी रायाबरोबर नाही आहे तर नक्कीच जयकडे गेली असणार आणि जयने तिचा काटा काढला असणार. असंच पाहिजे त्या मंजिरीला, ती जिवंत राहायलाच नको असं शशिकलाला वाटत असतं. पण शेवटीला इथे मंजिरी आता शुद्धीवरती आलेली असते. तिला जाग आलेला असतो. तिला इथे जबरदस्तीने मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला असतो. तेव्हा इकडे मंजिरी म्हणते हे काय? आणि तिच्या हातामध्ये रिक्षावाल्याचा खिसा फाटलेला आलेला असतो आणि त्याच्यामध्ये प्रेक्षकांनो काय असतं? दुसरं तिसरं काही नाही तर जे लॉकेट रायाकडे असतं ना, त्याच्या आईने दिलेलं जे लॉकेट रायाने मंजिरीला दिलेलं आहे तसंच सेम लॉकेट त्या रिक्षावाल्याच्या आता खिशामध्ये असतं. आणि त्याचबरोबर तो फाटलेला खिसा तिच्या हातामध्ये आल्यानंतर ती म्हणते की अरे हा तर लॉकेट सेम टू सेम रायाच्या लॉकेटसारखंच आहे. याचा अर्थ जो तो रिक्षावाला होता तो दुसरा तिसरा कुणी नसून तो इथे रायाचा भाऊ असेल का? तेव्हा इथे मंजिरीला आता खूप मोठा पुरावा मिळालेला असतो हे सिद्ध करण्यासाठी की इथे आता रायाचा भाऊ जिवंत आहे आणि तो रिक्षावाला जो कोणी आहे ना
तोच इथे रायाचा भाऊ आहे असं इथे आता मंजिरीला कळलेलं असतं आणि मंजिरी खूपच जास्त एक्सायटेड झालेली असते की कधी एकदा जाते आणि रायाला सांगते की राया, अरे तुझं कुटुंब जिवंत आहे, तुझा भाऊ जिवंत आहे. त्याच्यामुळे इथे आता जो कोणी रिक्षावाला होता तोच रायाचा भाऊ होता असं इकडे मंजिरीला कळतं आणि मंजिरी आता कधी एकदा जाऊन सगळी रायाला माहिती सांगते आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघते असं तिला झालेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता रायाला काही माहिती मिळत नसते की मंजिरी कुठे आहे. त्याच्यानंतर राया देवाचा धावा करतो आणि मंदिरामध्ये जातो. तेवढ्यातच तिथे मंजिरी आहे. त्याने म्हणते, राया तुझ्याबद्दल मला महत्त्वाची माहिती कळले. राया, अरे तुझ्या कुटुंबाबद्दल मला खूप काही कळलं. तेव्हा राया म्हणतो, काय झालं मिस फायर. तेव्हा इथे मंजिरी आता बोलायला जाणारच असते की राया, अरे तुझं कुटुंब, तुझा भाऊ आणि तुझी आई, असं मंजिरी म्हणते आणि सगळी माहिती त्याला सांगणार असते.